नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे। मी सध्या उभा आहे अहमदपूर शहरातील विराज गार्डन, जे विराज मंगल कार्यालय आहे तिकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभा आहे। या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की आपल्या कालच्या रोडच्या बातमीवर काही नागरिकांनी कमेंट केले होते आणि त्यांनी असं म्हणलं होतं की इथं पाणी लिकेज होऊन खूप मोठं तळ्याचं स्वरूप आलेलं आहे, ढव साचलेला आहे। या बातमीकडे थोडं लक्ष द्या आणि नगरपालिका प्रशासनाला जागं करा, म्हणून आपण या ठिकाणी आलेलो आहोत। आणि ही परिस्थिती तुम्ही बघू शकता की या ठिकाणी सर्व पाण्याचा ढव साचलेला आहे। एकतर जाण्यासाठी रोड व्यवस्थित नाही आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी जे नगरपालिकेच्या पाईपलाईनला वॉल बसवलेला आहे, ह्या वॉलचं मोठ्या प्रमाणात पाणी लिकेज होऊन या रोडवर हे पाणी साचलेलं आहे। यामुळे येथील नागरिकांना जा-ये करण्यासाठी मोठ्या त्रासाला सामना करावा लागत आहे। एकतर रोड बरोबर नाही, त्यात पाण्याचा ढव साचलेला आहे आणि हे काही 1-2 दिवसाची बाब नाही, तर गेल्या कित्येक महिन्यापासून हा खेळ चालू आहे। म्हणजे आंधळ जळतंय आणि कुठं पीठ खातंय अशी नगरपालिका प्रशासनाची अवस्था आहे। आपण वारंवार सांगत आहोत की या गुत्तेदारानं काम बोगस केलेलं आहे, त्याचं बिल देण्यात येऊ नये, परंतु नुकतंच ऐन निवडणुकीच्या तोंडावर नगरपालिका प्रशासनाने या गुत्तेदाराला 2 कोटी रुपयाचं बिल दिलेलं आहे आणि नागरिकांच्या माथी हा त्रास नगरपालिकेनं आणून ठेवलेला आहे। तातडीनं याकडे लक्ष देऊन या ठिकाणी जी काही त्रुटी आहे ती दूर करणं आवश्यक होतं। या ठिकाणी ट्रान्सपोर्ट आहेत, बरेच व्यापारी वगैरे या ठिकाणी गाड्या येतात, इथून माल भरून जातात। नागरिकांना लेक्चर कॉलनीकडं या मंगल कार्यालय रेस्ट हाऊसच्या पाठीमागे राहणारे जेवढे नागरिक आहेत त्यांच्यासाठी हा एक मुख्य रस्ता आहे। रस्ता व्यवस्थित नसला तरीही या ठिकाणी पाण्याचा ढव साचल्यामुळं त्यांना चालताना कसरत करावी लागत आहे। दररोज या साठलेल्या पाण्याचा सामना करावा लागत आहे। त्यानुसार लोकांचं आरोग्य सुद्धा या साठलेल्या पाण्यामुळं डास मच्छरची उत्पत्ती होऊन धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही। या ठिकाणी या भागात राहणारे काही नागरिक आहेत, त्यांना विचारू आपण काय त्रास आहे आणि नेमकं हे किती दिवसापासून चालू आहे। काय नाव आहे मामा तुमचं? मी नरहरी घेण्याची पीठ तरी आम्हाला हमेशाच इथं ट्रान्सपोर्ट आहे आमचं, इथं गाड्या लावायचं, मटेरियल न्यायचं, ते आम्हाला त्रास होते। हे आम्ही गाड्या देखील धुवू शकतो आम्ही ह्या पाण्यावर, खाली तळ झाले आणि झाल्या। नाही, आता हे किती दिवसापासून चालू आहे? कमीत कमी 1 वर्ष झालं चालू आहे। 1 वर्ष झालं चालू आहे? झालं चालू. असंच पाणी वाया जाते? असंच पाणी वाया. म्हणजे लाखो लिटर पाणी वाया चाललेलं आहे हा. आणि याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही। कोणीच नाही, त्याच्यामुळे येतेत उकरतेत जातेत बघतेत, वायसर टाकलं काय टाकलं पाणी बंद होते, 1 दिवस पुन्हा जसेला तसं चालूच आहे। म्हणजे सातत्याने हे गेल्या वर्षभरापासून हे असं पाण्याची गळती सुरू आहे। चालूच आहे। लाखो लिटर पाणी या ठिकाणी वाया चाललेलं आहे हो. आणि त्यातून ते दुरुस्ती करत नाहीत आणि नेमकं थातूर मातूर काहीतरी करून हा. त्यांचे धंदा हा चालू आहे आणि नागरिकांच्या माथी त्रास मारलेला आहे। हो काय पाणी, हो काय इकडं पाणी, हो का तिकडं पाणी, हे असं ढव साचलेलं आहे आणि रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या आम्ही गाड्या लोकांना हे या इकडे आपण बघूया, काही नागरिक आपल्या सोबत आहेत, दाखवत आहेत। हे पाणी असं या ठिकाणी साचून हा रस्ता खराब झालेला आहे, आधीच रस्ता खराब, त्यात साचलेल्या पाण्यामुळं इकडं आमचं गोडाम आहे, त्या गोडामला कसं जाणार? हा सर्व भाग आपण बघू शकता। माझ्या मागे हे लोक आणि आमचे कॅमेरामन बसवराज अप्पा आणि हे सर्व गोष्टी, हे गोडामला कसं जावं आम्ही? हो काय बघा, आता या ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी या साठलेल्या ढवामधून कसं आपला व्यवसाय करावा, या ठिकाणी त्यांना म्हणजे जो काही माल आहे त्यांचा बाहेर काढायचा, या पाण्यामुळे त्रासदायक झाले, चिखल झालेला आहे, दलदल झालेली आहे आणि मोठ्या त्रासांना त्यांना दररोज सामना करावा लागत आहे। म्हणजे जे काही मजूर लोक आहेत, जे हा माल गाड्यामध्ये लोड करतात आणि इथून दुसरीकडे पाठवतात, त्या व्यावसायिकाला, मजुरांना आणि एकूण वाया जाणाऱ्या पाण्याला हा सर्व त्रास एका वॉलच्या लिकेजमुळं किंवा काहीतरी तांत्रिक दोषामुळं निर्माण झालेला आहे। आणि नगरपालिकेचा पाणी पुरवठा विभाग मात्र झोपेचं सोंग करत आहे। दुरुस्तीच्या नावाखाली
कुठली बिलं उचलले जात आहेत आणि नेमकं जिथं दुरुस्ती करायची आहे तिथं मात्र टाळलं जात आहे. असा हा सर्व खेळ नगरपालिका प्रशासनाने मांडलेला आहे, जो जनतेला त्रासदायक आहे. या ठिकाणी काही नागरिक आहेत. तुम्हाला किती दिवस झाला त्रास होतोय इथला? 1 वर्ष झालं त्रास चालू आहे. याकडे कुणीच लक्ष देत नाही त्याच्यावरती. म्हणजे बघा, नागरिक सांगत आहेत की वारंवार दुरुस्त्या करतात, पण मुख्य दोष काही निघत नाही. पाणी वाया जायचं काही थांबत नाही. एकतर पाण्याचा अपव्यय आणि नागरिकांना त्रास, असे दुहेरी संकट नगरपालिका प्रशासनानं या भागातील जनतेवर ओढवलेले आहे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा DDM न्यूज चॅनल. धन्यवाद.